बातमी पिंपरी चिंचवडमधून आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा मशीद मंदिरांसह 11 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली। यावेळी पोलीस आणि स्थानिकांमध्ये संघर्ष झाल्याचीही चर्चा आहे। यावेळी झालेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाल्याचं बोललं जात आहे। पालिकेने गेल्या आठवड्यातच विषारी दारू अड्डा उद्ध्वस्त केला होता। दरम्यान शहरातल्या अवैध धंद्यांवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंनी दिलंय। धार्मिक स्थळं जरी असली तरी ती अनधिकृतपणे वाटेल तेवढ्या जागेवर वाटेल तेवढ्या प्रकारे असे बांधायचे नसतात। आत्ता केलेल्या कारवाईत मंदिरं सुद्धा होती, मशिदी सुद्धा होत्या आणि काही महानगरपालिकेच्या जागेवर सुद्धा बांधलेले होते। काही जागेंवर बुद्ध विहार सुद्धा आहेत, चर्च सुद्धा आहेत, त्याच्यावर पण कारवाई करण्यात येणार आहे। विशेषतः महानगरपालिकेच्या जागेवर जी अनधिकृत बांधकामं असतील ती पाडण्यात येऊन तिथे लगेच महानगरपालिकेने सीमाबंद घालून तिथं वृक्षारोपण करून पहिली ती जागा ताब्यात घ्यावी, त्या जागेचा काहीतरी समाजासाठी चांगला उपयोग करण्यात येईल या दृष्टीने या कारवाया चालू आहेत।